पद मोठं असलं तरी मनाने वारकरी आषाढी वारी गोगावले यांचा सेवाभावी आदर्श। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी रोजगार हमी मंत्री बळवंत गोगावले यांनी पदाचा बळी न राखून थेट जनसेवेचा आवाहन केले। आनंदवारी केंद्राला भेट वारकऱ्यांची केली विचार। शिवसेना पक्षातर्फे वारकऱ्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या आनंदवारी या भाविक सुविधा केंद्राला मंत्री बळवंत गोगावले यांनी स्वतः भेट दिली। त्यावेळी त्यांच्या हस्ते आनंदवारीच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले। केंद्रातील सुविधा पाहिल्यानंतर त्यांनी काही वारकऱ्यांची सेवाभावाने पायी दाबली। मंत्री असूनही जमिनीवर बसून वारकऱ्यांची सेवा केल्यानं पद मोठं असलं तरी मनाने वारकरीच राहावं हा संदेश त्यांनी उपस्थित भाविकांनी त्यांचं म्हणून संवादवारीच्या माध्यमातून आषाढी वारीत रोजगार हमी विभागातर्फे संवादवारीचं सहभागी झालेल्या मंत्री भरत गोगावले यांनी या संवादवारीला भेट देऊन कलाकारांनी सादर केलेले पथनाट्य पाहिलं। वारीसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्याच्या माध्यमातून ग्रामीण रोजगार योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या उपक्रमाबद्दल त्यांनी विभागातील अधिकारी कर्मचारी आणि कलाकारांचं अभिनंदन केलं। वारीच्या काळात भाविकांना सुविधा आणि शासकीय योजनांची माहिती एकाच वेळी देण्याचा दुहेरी उद्देश या दौऱ्यातून साध्य झाला। मंत्री गोगावले यांच्या या साधेपणामुळे आणि सेवाभावामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण होतं। जय हरी विठ्ठल। माझ्यावरील उपकार आता 365 दिवस कामाची हमी 125 दिवस केंद्राकडून हमखास मिळणार। माझ्या बरोबर गावाचा विकास होणार कारण भरत शेठ सारखं दमदार आमदार आणि मंत्री आम्हाला लाभलेले आहे। आमचा विकास 100% होणार। काय नाही करू आधार तो 125 दिवसाचा श्रीरामजी योजनेचा आता मार्ग धरायचा। 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 माझी राणी ग नाही विचार करायचा नाही विचार करायचा। श्रीरामजी योजनेचा आता मार्ग धरायचा। 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 बोला पुंडलिक आज या पंढरपूरच्या पुण्य आणि पावन नगरीमध्ये आज आम्ही इथे आमच्या खात्याच्या मार्फत VBG रामजी विकसित भारत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आज हे पथनाट्य आणि ह्या येणाऱ्या जाणाऱ्या आमच्या वारकरी भाविकांना आज हा कार्यक्रम आमच्या या पथनाट्याच्या द्वारे की नेमकं विकसित भारत 2027चं जे काय उद्दिष्ट आहे त्यामध्ये आमच्या खात्याचा नेमका उद्देश काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या पथनाट्याच्या द्वारे या वारीला आम्ही करतोय। कारण लाखो भाविक आणि ते पण शेतकरी लोक या वारीमध्ये चालत असतात, त्यांना हे माहिती होणं गरजेचं। पूर्वीची रोजगार हमी योजना त्याचा आता विकसित भारत जी रामजी ही योजना आता आम्ही आणलेली आहे केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या। आता त्यांनी सांगितलं पूर्वी 100 दिवसाचा रोज होता शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगारांना, तो आता आम्ही 125 दिवसाचा केलेला आहे केंद्राने आणि उर्वरित महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून। पूर्वी 266 योजना होत्या, आता 318 योजना केलेल्या आहेत। आणि मग त्यासाठी ग्रामीण भारत याचा नेमका अर्थ जे आमच्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये जी काही कामं आहेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ती त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहेत। त्यामध्ये वैयक्तिक लाभाची कामं आहेत, असे अनेक कामं 318 कामं यावेळेला नवीन ह्याच्यामध्ये आम्ही ते केलेली आहेत। आणि शाश्वत रोजगार या माध्यमातून आणि काम केल्यानंतर लगेच दाम
की त्याला उशीर नाही, काही नाही. आणि ज्याला रोजगार नाही त्याला पण आम्ही बेरोजगार भत्ता आम्ही देणार. तर यासाठी आपण सगळ्यांनी हे पथनाट्य पाहावं. हा व्हीबीजी रामजीचा हा जो कार्यक्रम आहे हा सगळ्यांनी अनुभवावा, की जेणेकरून शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामकऱ्यांसाठी ही योजना किती लाभदायक आहे. आमचे अधिकारी वर्ग आहेत आणि या अधिकारी वर्गांच्या माध्यमातून ज्या ज्या अडचणी येतील त्या सोडवल्या जातील. आणि बाकी शासन दरबारी तुम्हाला कोणालाही कसलीही अडचण आली तर आम्ही आहोत. आणि याच माध्यमातून आज हे गेली 13-14 दिवस मला वाटतं पथनाट्य हे आमचं सुरू आहे, की पुण्याच्या तिथपासून जी काही सुरुवात झालेली आहे ती आज पंढरपूरच्या या वाकरे ठिकाणी आम्ही येतोय. आणि उद्या पंढरपूर शहरामध्ये पण हे ठिकठिकाणी दाखवलं जाईल. आणि त्यासाठी या शाश्वत भारत विकासाची जी संकल्पना आहे ती आज तुम्हाला या पथनाट्याद्वारे हे आमचे पथनाट्य करणारे लोक आहेत, मी त्यांना धन्यवाद देतो की न थकता ते लोक अहोरात्र या वारकऱ्यांना आपल्या या पथनाट्याच्या द्वारे आकर्षित करतायत, त्यांना माहिती देत आहेत, त्यांना समजावून सांगतायत. रोजगाराचा दर पण वाढवलेला आहे. पूर्वीचा असताना जे 297 होते 212 झाले, आता 312 झाले, आता 317 रुपये हा शासनाचा केलेला आहे, केंद्राचा. बाकी आम्ही राज्याच्या माध्यमातून त्याला आणखीन काय भर करता येईल का तोही आम्ही विचार करतोय. आणि आता आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ज्या आमच्या घरकुलांसाठी त्याच घरातली माणसं पाहिजे. तर एखादा जर अपंग व्यक्ती असेल, त्या घरात दुसरी माणसं नसतील, का जी विधवा महिला असेल तिला जर काय करता येत नसेल तर मग त्यासाठी आम्ही ती दुरुस्त करू आणि तुम्हाला गावामध्येच रोजगार सेवक उपलब्ध करून तुमचं ते घरकुल बांधून देण्याचा प्रयत्न होईल. आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला काय अडचण येईल त्यावेळेला शासन दरबारी आम्ही आहोत. आणि जे पथनाट्य करणारी आमची टीम आहे त्यांना धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना वारकरी भाविक मंडळींना की ह्या पथनाट्याच्या माध्यमातून जे जे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल ते तुमचं मोलाचं आणि चांगलं मार्गदर्शन हे लोक करतील. आणि येणाऱ्या पुढच्या भविष्यकाळ हा तुमचा ग्रामीण भागातला उज्ज्वल असणार आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.